आताची मोठी बातमी वर्ध्यातून। सिंधी मेघेमध्ये एसबीएम कामात घोटाळा। वर्धा शहरालगतच्या सिंधी मेघे ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत आहे। निकृष्ट दर्जाचं काम करूनही कोट्यवधीची देयके काढण्यात आल्याचा खळबळजनक आरोप समोर आलाय। पाईप मधून पाणी नाही, पण बिलांना मंजुरी कशी? अद्याप पाईप मधून एक थेंब पाणी वाहत नाही, मग बिलाचे पैसे कुणाच्या खिशात गेले? कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याची चर्चा असून केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखवून जनतेच्या पैशाचा चुराडा करण्यात आल्याचा आरोप आहे। माजी सरपंच, अभियंता आणि जिल्हा परिषदेतील बडे अधिकारी एसबीएम योजनेविरोधात नकारात्मक अहवाल सादर झाल्यानंतरही संबंधित बिलांना मंजुरी कशी मिळाली? कंत्राटदाराने आर्थिक आशीर्वाद देत अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याची सूत्रांची धक्कादायक माहिती। या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्ध्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जिल्हा परिषदेतील काही भ्रष्ट अधिकारी राजकीय आकार आणि दबावामुळेच देयके मंजूर झाल्याची जोरदार चर्चा आहे। हे प्रकरण केवळ एका गावापुरते मर्यादित नसून शासकीय निधी खर्चातील मोठ्या भ्रष्टाचाराचे उदाहरण ठरत आहे। एसबीएम अंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे। देयक मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी जोर धरत आहे। सिंधी मेघीतील हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी गावकरी आक्रमक झाले असून येत्या काळात मोठा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेतं आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। योजना 2021 मध्ये एसबीएम मार्फत एसबीएम सांडपाणी योजनेची योजना बनवण्यात आलेली होती। योजनेचं टेंडर होतं 2,30,00,000चं, पण ते योजना 50 लाखवाल्या ठेकेदाराला देण्यात आलं। पहिल्याच वेळेस माहिती आहे का भ्रष्टाचार चालू केला। चला तो विषय आपण साईडने ठेवला ऍज अ ग्रामपंचायत सदस्य म्हणून, पण या योजनेमध्ये जे सांडपाणी योजने पाईप टाकले ते पाईप आणि जे चेंबर बनवून एकदम निकृष्ट दर्जाचे असून ते पाईप साध्या तुम्ही माहिती आहे दगडान ठेसून सुद्धा फोडू शकता आणि त्या पाईपामधून चेंबरमधून कुठेच पाणी पास होत नाही। तुम्हाला व्हिज्युअल तुम्हाला दिसलं, त्यामुळे एवढा याच्यामध्ये जवळपास 50 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे एसबीएम योजनेमध्ये सांडपाणी नियोजनासाठी। त्या पहिले संजय पाटील बीडीओ साहेब होते, त्यांनी एक अहवाल दिला होता। अहवाल या योजने पूर्ण विरोधात आहे। निकृष्ट दर्जाचं बांधकाम, याच्यामध्ये तेलरांनी, रंगारी आणि 2-3 जे सीओ आहे आणि माजी सरपंच सवई यांच्या सर्व ताशेरे ओढण्यात आले। एवढा शासनाचा स्वतः अहवाल असून सुद्धा अहवालाच्या विरोधात जाऊन काही अधिकारी मॅनेज होऊन अधिकारी मॅनेजर याच्यामध्ये जे पहिले प्रतीकजी झिंगे हे पाणी पुरवठे एसबीएमचे त्यांनी एमबी बनवलं, ते सुद्धा त्यांना मी स्वतः बोलवलं होतं। या स्पॉटवर इथे बोलवलं होतं का पाईपची क्वालिटी, गाडीमध्ये आले 10 मिनिटं थांबले, नंतर त्यांची बदली झाली। वरच्या अधिकाऱ्यापासून खालच्या सरपंचापर्यंत सर्व यामध्ये दोषी आणि सर्वांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार, एक उच्च कोटीचा भ्रष्टाचार केला। कारण तुम्ही क्वालिटी बघा ना, एमबी जे एमबी स्पॉटवरून बनवलं जाते, मग स्पॉटवर कोणी आलंच नाही आणि स्पॉटवर कोणी एमबी बनवलीच नाही। जसं कॉन्ट्रॅक्टर सांगतो कॉन्ट्रॅक्टर हुशार, अधिकाऱ्याने एमबी बनवल्या। एवढं शासनाचा अहवाल असून सुद्धा जर असा आदेश सीओ मार्फत येत असेल तर तुम्हीच डॉक्युमेंट बघू शकता किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे।